सराव संच 2.1 प्रश्न दिलेला आहे आपल्याला पहिला. सोबतची आकृती पहा. आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. इथं आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि दोन रेषांना एक छेदिका छेदल्यानंतर जे 8 कोन तयार होतात ते 8 कोन या ठिकाणी आपल्याला एका अक्षराने दाखवलेले आहेत. म्हणजे PQRSWXYZ असं एका अक्षराने आपल्याला हे कोन दाखवलेले आहेत. आणि याच्यावरनं आपल्याला संगत कोनांच्या जोड्या आणि आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. आता संगत कोनांच्या जोड्या इथं आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. पहिलं दिलेलं आहे कोन P. आता इथं बघा हा कोन P आहे. संगत कोन नेहमी छेदिकेच्या एकाच बाजूला असतात हे लक्षात ठेवा. आता हा कोन P म्हणजे हा रेषेच्या वरचा कोन आहे. तर दुसरा त्याच्या जोडीचा कोनसुद्धा रेषेच्या वरचाच घ्यायचा आहे म्हणजे W. म्हणजे P आणि W हे दोन कोन जे आहेत हे संगत कोन आहेत. म्हणजे इथं पुढचा जो आपल्याला बॉक्स पहिला दिलेला आहे कोन P इथं येणार आहे कोन W. तसंच पुढचं दिलं आहे बघा आता कोन Q या बाजूला. आता या बाजूचा संगत कोन हा याच बाजूला असणार आहे. कोन Q आणि पुढचा कुठला येणार आहे तर हा Q रेषेच्या वरचा आहे. इथं सुद्धा रेषेच्या वरचाच घ्यायचा म्हणजे कोन X. कोन Q आणि कोन X ही एक संगत कोनांची जोडी आपण लिहिली. कोन P आणि कोन W ही दुसरी लिहिलेली आहे. आता पुढचं आपण शोधूया. कोन R. हा इथं कोन R दिलेला आहे. हा कोन आणि याच्या जोडीचा संगत कोन हा याच बाजूला असणार आहे. आता हा या रेषेच्या खालचा कोन आहे. म्हणजे पुढचा कोनसुद्धा संगत कोन हा त्याच्या ह्या रेषेच्या खालचा घ्यायचा आहे. इथं जी कृती आहे तीच इथं घ्यायची. इथं रेषेच्या वरचा आहे तर इथं आपण रेषेच्या वरचा घेतला. ह्या रेषेचा खालचा कोन आहे R तर ह्या रेषेच्या खालचाच कोन घ्यायचा आहे Y. म्हणजे R आणि Y ही एक संगत कोनांची जोडी आहे. मग इथे येणार कोन Y. आता पुढचा आपल्याला दिला आहे कोन S. हा इथला कोन S आहे हा खालचाच. म्हणजे इथं सुद्धा हा या रेषेचा खालचा येणार कोन Z. अशा पद्धतीने आपण संगत कोनांच्या जोड्या लिहू शकतो. आता आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय तर व्युत्क्रम कोन पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की इथं छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे असतात. म्हणजे एक या बाजूला असेल तर दुसरा या बाजूला असतो. आणि आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे आतल्या बाजूला. या दोन रेषा दिलेल्या आहेत या रेषांच्या आतल्या बाजूला. आता कोन S त्याचा व्युत्क्रम कोन झाला कोन X. इथं असं गुणाकाराची फुलीसुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. आपल्या सोयीसाठी आपण या ठिकाणी असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. S चा व्युत्क्रम कोन आहे कोन X. कारण यांची हा कोन या बाजूला आहे तर हा या बाजूला आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. कोन S आणि कोन X ही एक व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. आणि पुढची जोडी आहे R आणि W. कोन R आणि कोन W. आता आपलं W दिलेलं आहे इथं. आपल्याला इथं अक्षर लिहायचं आहे कोन R. अशा पद्धतीने आपण संगत कोन, आंतरव्युत्क्रम कोन किंवा आंतरकोन, बाह्य व्युत्क्रम कोन कसे लिहायचे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण याच्यावरती तुम्हाला पुढं उदाहरणं सोडवायची आहेत. प्रश्न दुसरा घेऊया. शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पहा. खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. आता इथं ही आकृती आपल्याला दिलेली आहे. या आकृतीमध्ये हे कोन आपल्याला दिलेत ABCD EFGH. म्हणजे या ठिकाणी हे 8 कोन तयार झालेले आहेत. हे 4 आणि हे 4 असे 8 कोन तयार झाले आहेत. याच्यावरून आपल्याला आंतरव्युत्क्रम कोन, संगत कोन आणि आंतरकोन कोणते आहेत ते लिहायचं आहे. तर इथं छेदिका कोणती रेषा आहे हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. ही आडवी जी रेषा आहे ही या दोन रेषांना या दोन बिंदूमध्ये छेदते. म्हणजे ही रेषा छेदिका आहे. आतापर्यंत आपण अशी छेदिकेची उभी आकृती आपण बघितलेली आहे. या अशा दोन रेषा दिल्या आहेत आणि छेदिका नेहमी उभी आहे. तर छेदिका आडवीसुद्धा असू शकते. म्हणून छेदिका आपल्याला फक्त ओळखता आली पाहिजे. आता ही छेदिका आहे
आणि ह्या 2 दिलेल्या रेषा आहेत. आता याच्यावरून आपल्याला हे कोन लिहायचे आहेत. पहिला आहे आंतरव्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोन म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की व्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूचे. एक या बाजूला असेल, आता ही छेदिका आडवी आहे म्हणून एक वरती असेल तर एक खालती असेल. आणि आंतरव्युत्क्रम कोन आहेत म्हणून ते या 2 रेषांच्या आतल्या बाजूचे. मग आता इथं बी पहिली जोडी आपण लिहूया. कोन बी हा वरच्या बाजूला झाला, म्हणजे खालच्या बाजूला कुठला येणार आहे? कोन एच. व कोन एच, बी आणि एच हे आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी आहे. नंतर पुढची ई आणि सी, दुसरी जोडी कोन ई व कोन सी हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत, कारण ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यांची दिशासुद्धा वेगळी असते, म्हणजे विरुद्ध असते. आता संगत कोन. संगत कोन हे छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. म्हणजे आता ही रेषा छेदिका जी आहे ती आडवी आहे, म्हणजे संगत कोनांच्या जोड्या ह्या वरच्या बाजूच्या एकाच बाजूच्या येणार आहेत किंवा खालच्या बाजूच्या एकाच बाजूच्या येणार आहेत. आता इथं पहिली जोडी आपण लिहूया. कोन ए या रेषेच्या या बाजूचा आहे तर तो याच बाजूचा घ्यायचा आहे. म्हणजे कोन ए आणि कोन ई ही पहिली जोडी आहे. कोन ए व कोन ई. दुसरी जोडी बी आणि एफ. कोन बी आणि कोन एफ. कोन बी व कोन एफ. छेदिकेच्या एकाच बाजूच्या 2 जोड्या आपण लिहिलेल्या आहेत. इथं बी आता या रेषेच्या या बाजूचा आहे किंवा उजव्या बाजूचा आपण म्हणूया, तर रेषेच्या उजव्या बाजूचाच पुढचा कोन घ्यायचा आहे जोडी लिहिताना. म्हणजे कोन ए आणि कोन ई ही एक जोडी झाली. कोन बी आणि कोन एफ ही दुसरी जोडी झाली. त्याचप्रमाणे आता खालच्या बाजूच्या 2 जोड्या लिहायच्या आहेत. तिसरी जोडी कोन डी आणि कोन एच या रेषेच्या या बाजूचा आहे तर तो याच बाजूचा येणार आहे. कोन डी व कोन एच. आणि चौथी जोडी आहे कोन सी व कोन जी. रेषेच्या उजव्या बाजूचा तर उजव्या बाजूचा कोन घ्यायचा, डाव्या बाजूचा तर डाव्या बाजूचा, किंवा वरचा तर वरचाच, खालचा तर खालचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोन घ्यायचे आहेत. आता कोन डी आणि कोन एच ही एक जोडी झाली. कोन सी आणि कोन जी. आता आंतरकोन. आंतरकोन हे सुद्धा छेदिकेच्या एकाच बाजूचे असतात आणि ते त्या 2 रेषांच्या आतल्या बाजूला असतात. म्हणजे आता पहिली जोडी आहे कोन बी आणि कोन ई. कोन बी व कोन ई. आणि दुसरी जोडी आहे कोन सी व कोन एच.